क्रॉनिक टोटल ऑक्लुजन म्हणजे रक्तवाहिनी जी 100% बंद असती, जवळजवळ 3 वर्षापासून 5 वर्षापासून जर ही रक्तवाहिनी बंद असेल तर काय होतं, जनरली आपण बघितलं की चुना ज्यावेळी घट्ट होतो त्याच्यामध्ये खिळा ठोकणं फार अवघड होऊन जातं. म्हणजे तो दगडासारखा घट्ट झालेला असतो, त्याच्यातमध्ये कुठलाही कुठल्याही प्रकारचा खिळा आपल्याला मारता येईल. त्याप्रमाणे हृदयामधले ब्लॉकेज ज्यावेळी 100% असतात आणि ते बरेच वर्ष आपल्या शरीरामध्ये असतात, 2 वर्ष 3 वर्ष, त्यावेळी काय होतं की हे सगळे ब्लॉक हे अतिशय दगडाप्रमाणे घट्ट झालेले असतात आणि ते फोडून आपल्याला त्यातून अँजिओप्लास्टी करायची असते आणि त्याला आपण क्रॉनिक टोटल ऑक्लुजन म्हणतो. आता माझ्याकडं हे 72 वर्षाचे जे ग्रस्त माझ्याकडे आले होते की ज्यांना बऱ्याच ठिकाणी बायपास सर्जरी सांगितली होती आणि त्यांना बायपास सर्जरी करायची नव्हती, फक्त आणि फक्त मला अँजिओप्लास्टी करायचं आहे म्हणूनच ते माझ्याकडे आले. त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये 3 असे 100% असलेले ब्लॉकेजेस होते. एका ब्लॉकेजेसमधनं रक्तवाहिनी उलट्या बाजूनी भरत होती, त्याला आम्ही रेट्रोग्रेड अँजिओप्लास्टी म्हणतो. म्हणजे जनरली काय होतं की ज्या बाजूला रक्तवाहिनी ब्लॉक आहे त्यातूनच आम्ही वायर घालतो आणि तिथून आपण अँजिओप्लास्टी करतो. पण यांच्या केसमध्ये आम्ही काय केलं की लेफ्ट साईडला ब्लॉक होता तर आम्ही राईट साईडनी वायर त्याच्यामध्ये क्रॉस केली, राईट साईडने उलट्या साईडने आपण वायर लेफ्ट साईडच्या रक्तवाहिन्यामध्ये घालतो आणि तिथून उलट्या साईडने आपण ते रक्तवाहिनी क्रॉस करतो आणि मग त्याच्यामध्ये स्टेंट घातले जातात. तर या प्रोसिजरला रेट्रोग्रेड अँजिओप्लास्टी किंवा CTO असं म्हणतात. याच पेशंटची मी जवळजवळ 5 ते 6 तास अँजिओप्लास्टी केली आणि या अँजिओप्लास्टीच्या एक रेट्रोग्रेड टेक्निकने एक ब्लॉक ओपन केला, राहिलेले 2 ब्लॉक वेगवेगळ्या आपल्या नेहमीच्या टेक्निकने CTO वायर्स आणि CTO टेक्निक्सने ओपन केले आणि त्याच्यानंतर ज्या पेशंटला 100 मीटरसुद्धा चाललं तरी छातीमध्ये दुखत होतं, आज तो पेशंट जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर व्यवस्थितपणे चालू शकतो.